महत्वाची बातमी, सोलापूरच्या विकासावरून भाजपच्या 2 आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर हे मोठं खेडं असल्याचं सुभाष देशमुखांचं वक्तव्य आहे, तर आमदार विजयकुमार देशमुख यांचा सुभाष देशमुखांच्या शब्दाला आक्षेप आहे। सोलापूरचा विकास झाला नाही, शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांनी भाजप आमदारांवर निशाणा साधलाय। सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं मोठं खेडं हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब, आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही। देहात म्हणलंय, मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं। कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन, आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत। त्याच्यात थोडंसं तथ्य आहे। काय झालंय, आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय। तुम्ही बघा, एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिस मधला कर्मचारी, त्याला एक घर बांधायला 20-20 वर्ष लागतात, पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर 2 वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो। ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही, त्यामुळे त्याला खेडच म्हणावं लागेल।